नमस्कार मंडळी, खूप खूप स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉग मध्ये. आणि सर्वात पहिलं तर सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा. आज धुलीवंदन आहे आणि सगळे गेलेत खाली खेळायला. आज सोसायटीमध्ये छान त्यांनी फंक्शन ठेवले, म्हणजे होळीचं एक अरेंजमेंट केलेली आहे आणि मी नाही गेले. मला थोडंसं घरात काम आहे आणि म्हणजे एवढं मला ते भिजून आणि ओलं राहायला जास्त वेळ आवडत नाही. तसं पण थोडंसं थंडी चालू आहे इकडे, म्हणजे ऊन आहे सकाळची थोडी 12 वाजेपर्यंत तरी असं थंडगार असतं. सो मुलांना आवडतंय. मिलिंद त्यांना घेऊन गेलेत खालती आणि मी घरी आहे. आंघोळ वगैरे झाली, आमची पूजा झाली आहे. फक्त मुलांना आल्यावरती त्यांना छान आंघोळ घालेन. सो आणि आम्ही आज ब्रेकफास्ट मध्ये थोडा चहा आणि ब्रेड खाल्ला, म्हणजे बटर ब्रेड. जास्त काही केलं नाही. आणि मेन मला तुम्हाला सांगायला आवडेल की बरेच दिवस म्हणण्यापेक्षा एक पूर्ण 2 महिने झाले आहेत मी जरा ब्रेकच घेतला होता. आणि त्याचं कारण मी तुम्हाला पुढे सांगेनच. पण बराच गॅप झाला आणि त्यामुळे मला देखील चुकल्यासारखं वाटतंय. पण तरी ठीक आहे. एक चांगलंच रिझन आहे ज्याच्यासाठी मी गॅप घेतला, थोडा ब्रेक घेतला, थोडा स्वतःला वेळ दिला आणि म्हटलं चांगल्या पद्धतीने पुन्हा चालू करूया आपण. मी माझे आयुर्वेदिक प्रोडक्ट्स जे बनवते आहे त्यावरती मला फोकस आणि थोडा वेळ द्यायचा होता. आणि रिसेंटलीच मी स्वतःचे एक आयुर्वेदिक प्रोडक्ट्स असे बनवते आहे. होममेड प्रोडक्ट्स हर्बल आहेत, जसं की आपले फेस पॅक असतात. म्हणजे आता बनवायला सुरुवात केली आहे आणि बराच वेळ झालाय. मी त्यासाठी एक कोर्स देखील केला, तो कंटिन्यू चालू आहे. त्यामध्ये अजून वेगवेगळ्या गोष्टी शिकायला मिळतात. पण मी जे शिकले आहे ते मला थोडं प्रॅक्टिकली बनवून एक्झिबिशन्स मध्ये स्टॉल वगैरे लावतात तशा पद्धतीने करायचं होतं. सो त्याची देखील मी सुरुवात केली आहे. गेले एक 6 महिने म्हणजे मी सगळं शिकते. सोप पासून मी सुरुवात केली. त्यानंतर हळूहळू ते आपले बेसिक हर्बल पावडर्स असतात, जसे की उपटन आहे. उपटन मध्ये ज्या गोष्टी जातात, चंदन, रोज पेटल, हिबिस्कस पावडर वगैरे वगैरे जे काही जातं, सो ते मी स्वतः फॉर्म्युलेट करते. तेच शॅम्पू आहे, शॅम्पू पावडर्स आहेत, आपले हेअर मास्क आहे. मग त्यामध्ये वेगवेगळं आलं, पण सध्या मी प्रत्येकाचं एक एक व्हरायटीज ठेवलेली आहे, जे ऑल इन वन आता सध्या यूज करता येईल. शॅम्पू आणि हेअर पावडर आणि फेस पॅक मध्ये. आणि बाकीचे म्हणजे इथे बघाल तर हे माझं ब्रँडचं नाव आहे प्रकृती स्पर्श. आणि सध्या तरी मी असं जस्ट लेबलिंग केलं आहे. थोड्याच म्हणजे क्वांटिटीमध्ये मी गोष्टी बनवल्या आहेत. जसं की हे आहे हेअर सिरम. सो तसंच फेस सिरम, हेअर सिरम जे वॉटर बेस्ड आहे आणि थोड्या प्रमाणात त्यात ऑइल असेल. लिव्हिंग कंडिशनर आहे, म्हणजे केसांसाठी जे असतं हेअर स्प्रे. तुम्ही आता हे माझे केस जे सेट झालेले बघताय, म्हणजे थोडे हे नवीन केस आलेत, पण जे सेट झाले आहेत ते मी हेअर सिरम यूज करते, जे लिव्हिंग कंडिशनरचं काम करतं. सो असे बरेच काही प्रोडक्ट्स मी बनवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यातले मी आता सध्या स्टॉल लावला होता आणि त्या स्टॉलमध्ये मी थोडेफार प्रोडक्ट्स त्यावर मांडले. थोडेफार म्हणजे जे बनवले ते, पण थोड्या क्वांटिटीमध्ये. जसे की सोप आहेत, इव्हन लिप बाम देखील मी बनवला आहे. आता ह्याच्यावरती हे बघा. सो लिप बाम देखील मी बनवला आहे, लिप स्क्रब बनवला आहे, फेसची क्रीम आहे. आणि फेसची एकच ऑल इन वन क्रीम आहे, जी शतधौत घृत क्रीम आहे, जी 10,000 टाइम्स आपण वॉश करतो. म्हणजे ऍट लाईक 1 रोटेशन 100 टाइम्स, अशी 10,000 टाइम्स आपल्याला रोटेशन्स करायचे आहेत 100 टाइम्स. सो ते मी एका छोट्या मिनी ब्लॉग मध्ये आणि एका ब्लॉग मध्ये मी तुमच्यावर शेअर केलं होतं की मी ते कसं करते. तेच जी क्रीम आहे एक माझ्याकडे आहे. बाकी दुसरी कुठलीही क्रीम मी सध्या तरी बनवत नाहीये, कारण त्यामध्ये कुठलेही प्रिझर्वेटिव्ह नाहीये, कुठलंही वेगळं केमिकल ऍड नाहीये. माझ्या कुठल्याही प्रोडक्टमध्ये केमिकल नाहीये. सो 0 केमिकल आणि 0 प्रिझर्वेटिव्ह अशा पद्धतीचं माझी प्रोडक्ट्स आहेत. फक्त जे हे फेस मिस्ट आहेत, हेअर मिस्ट आणि हेअर स्प्रे, हेअर मिस्ट, फेस सिरम जे आहेत, त्यामध्ये कसं लिक्विड येतं. सो वॉटर बेस्ड जिथे असेल त्यातही डिस्टिल वॉटर यूज केले, पण तरीही त्यामध्ये प्लांट बेस्ड जे प्रिझर्वेटिव्ह असतात ते जातात, तेही 1 किंवा 2 ड्रॉप. सो अशा पद्धतीचं आहे. बाकी कुठलेही याच्यात कुठलेही केमिकल घातलेलं नाहीये. 0 केमिकल. ते पॅराबेन, सल्फेट हे जे असतं त्यामध्ये लांबपर्यंत काही संबंध नाहीये. आणि मी अशाच पद्धतीचे हर्बल प्रोडक्ट्स बनवण्याचा प्रयत्न करते. आतापर्यंत तरी मी सक्सेसफुल आहे. काही ऑर्डर्स येतात आणि मी आता स्टॉल लावला होता, तर त्यामध्ये देखील पार्शल सक्सेस म्हणजे एकदम फेलियर नाही, पण एकदम पूर्ण सक्सेसफुल पण नाही. पण येस, बऱ्या प्रमाणात मला लोकांचा अनुभव आला. लोक कशा पद्धतीने गोष्टी एक्सपेक्ट करतायत
की त्यांना काय हवंय, ते काय बघतात प्रोडक्ट्स घेताना, त्यांना हर्बल म्हणजे आयुर्वेदिक प्रोडक्ट्स किती आवडतात किंवा त्यांना त्याच्याबद्दल किती माहिती आहे, हे मला जाणून घ्यायचं होतं, अनुभव करून घ्यायचा होता. सो स्टॉलची काही पेमेंट असते ती निघून गेल्यावरती वरती थोडीफार करता आली आहे. सो हा आजचा माझा व्हिडिओ ऍक्च्युली लाईक कमबॅक व्हिडिओ होता. बरेच दिवस म्हणजे बरेच महिने, 2 महिने झाले गॅप झाला माझा युट्यूबवरती, आणि यावरती मी जरा फोकस करत होते. म्हटलं एकदा फुल फ्लेज मला त्याबद्दल एक कॉन्फिडन्स येऊ दे, प्रोडक्ट थोडेफार बनवून होऊ देत, ते मला लोकांसमोर ठेवू देत, सेल कसे होत आहे, त्याची काय लोकांपर्यंत रीच आहे, हे सगळं मला बघायचं होतं आणि तुमच्याबरोबर शेअर करायचं होतं. पूर्ण प्रोडक्ट जे आहेत ते मी नक्कीच तुमच्याबरोबर शेअर करेन, पण आज होळी असल्यामुळे घरात थोडा पसारा आहे, थोडी खूप कामं आहेत, ती आवरून घेते मी. हा व्हिडिओ थोडा शॉर्ट ठेवते. नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्कीच म्हणजे तुमच्याबरोबर सगळे प्रोडक्ट जे मी बनवते होममेड ते सगळे तुमच्याबरोबर शेअर करायला आवडेल आणि प्रिझर्वेटिव्ह फ्री आहेत. सो बेसिक गोष्टी आहेत, रॉ मटेरियल जे आपल्याला ऑफकोर्स घरच्या घरी बनवणं इझी नाही आहे. जसं की सोपचा बेस म्हणा, सोप बेस जो असतो तो सोप बेस जो आहे, पुन्हा जो शॅम्पू बेस असतो, शॅम्पू अजून मी मार्केटमध्ये नाही काढले, मी घरी स्वतः यूज करते, यूज करून बघते. तो एकदम माइल्ड सोप बेस असतात शॅम्पूचे, जे आपले सोप बनवते त्याचे. सो ऑर्गॅनिक बेस असतात, त्याच्यामध्येही कुठलं केमिकल नसतं. अशा पद्धतीचे मी निवडले आहेत, कारण प्रत्येक गोष्ट आपण स्वतः नाही बनवू शकत, पण रॉ मटेरियल घेऊन त्या पुढे जे प्रोडक्ट मला बनवता येतील ते मी बनवते आणि चांगल्या पद्धतीने लोकांचा रिस्पॉन्स मला मिळाला, मला खूप आवडलं. आपण स्टॉल्स कसे घर सांभाळून स्टॉल वरती वेळ देणं मला तितकं थोडंसं हेक्टिक वाटतंय. जे युट्यूबने आपल्याला एवढं छान प्लॅटफॉर्म दिले, म्हटलं का नाही तिथूनच सुरुवात करावी. सो इथून मी सुरुवात करते, मी तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवते. मी फक्त युट्यूबवरती आहे आणि व्हॉट्सअप आहे, तेही मी म्हणजे त्याचा म्हणतात ना पूर्णपणे वापर केलेला नाही आहे मार्केटिंगसाठी. सो आता मी ते करण्याचा प्रयत्न करते, तेही मला समजून घ्यायचं आहे कसं करायचं आहे. तुम्हा लोकांना जर ऑलरेडी काही माहिती असेल तर मला नक्की पुरवा, म्हणजे कसं मला थोडंसं स्पीडअप करता येईल. प्लस इथे तुम्ही आसपास म्हणजे दहिसर, बोरिवली या एरियात जर कुठे राहत असाल तर नक्की तुम्ही माझे प्रोडक्ट ट्राय करा, आधी त्याची माहिती घ्या, ते कसे आहेत, तुम्हाला जे सूट करणार आहे ते घ्या. तो सगळ्या स्किनसाठी आहे, सो तुम्ही सगळ्यांनी ट्राय करा. आज जवळपास तुम्ही राहत असाल तर, आणि ऑफकोर्स काही अमाऊंटच्या वरती असेल तर होम डिलिव्हरी जिथे तिथे असेल तिथे मी करण्याचा प्रयत्न करेन, ऑफकोर्स मुंबई एरियामध्ये. आणि तुमचे देखील मला फीडबॅक कळू देत, तुमचा देखील एक अनुभव कळू दे, एक्सपिरियन्स मला जाणून घ्यायचं म्हणजे जाणून घ्यायला नक्कीच आवडतील. सो मी जे प्रोडक्ट्स आहेत ते मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुमच्याबरोबर शेअर करेन. आता मात्र मी एवढंच सांगू शकते की म्हणजे जे प्रोडक्ट्स आहेत ते कसे करायचे आहेत, काय करायचं, सगळी प्लॅनिंग माझी अजून बाकी आहे. मी सध्या फक्त एकदा स्टॉल लावून बघितलं आहे एक्झिबिशन्समध्ये, एकदा ट्राय केलं आहे आणि मला तर पुढे माझे प्रोडक्ट्स अजून पुढे न्यायचे आहेत आणि त्यासाठी मला ऑफकोर्स तुमच्या सपोर्टची गरज आहे. सपोर्ट करू शकता, सगळे व्हिडिओ बघा, जी मी माहिती सांगते ती सगळी नीट ऐका. तुम्हाला जर प्रोडक्ट घ्यायचे असेल तर तुम्ही देखील घेऊ शकता. ऑफकोर्स मी तुमच्यासाठीच प्रोडक्ट बनवते, म्हणजे माझे ॲज अ कस्टमर मी प्रत्येकासाठी आणि चांगलेच प्रोडक्ट्स बनवते आहे. ओके, सो मी आता हे माझं जे ब्रँड आहे ते घरगुती म्हणजे आणि होममेड या पद्धतीचं आहे, ज्याला ऑफकोर्स कस्टमर बेस खूप लागतो. आणि जर आपल्याकडे व्हॉट्सॲप आणि यूट्यूबसारखं जर छान प्लॅटफॉर्म आहे तर तिथून मला ते पुढे न्यायचं आहे. आणि ऑफकोर्स मला यामध्ये तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे सुरुवातीला आणि नंतर देखील लागणार आहे. आणि बघू हे पुढे कसं हे व्हेंचर जे आहे मी सुरू करते ते पुढे कसं कॅरी होत आहे. आणि नक्की तुम्ही पण प्रोडक्ट्स ट्राय करा. मी तुम्हाला लिंक वगैरे जेव्हा केव्हा मला शेअर करता येईल मी तुमच्याबरोबर शेअर करेन. आणि नेक्स्ट व्हिडिओपासून मी तुमच्याबरोबर सगळे प्रोडक्ट्स शेअर करेन, प्रत्येक गोष्टीची डिटेल तुमच्याबरोबर शेअर करेन. आणि जेन्युइनली तुम्ही देखील वापरून बघा, तुम्हाला खूप आवडतील. कारण मी गेले 4-5 महिने सोप्स आणि जे हेअर सिरम आहे, फेस स्प्रे म्हणजे फेस सिरम आहे, सगळं यूज करते आणि तुम्ही बघू शकता माझ्या स्किनवरती छान ग्लो देखील आला आहे. मी कुठल्याही पद्धतीची बाहेरची क्रीम न लावता इवन फेस पावडर देखील मी बनवली आहे. मी सगळे प्रोडक्ट रेंज तुमच्याबरोबर शेअर करेन, तुम्हाला नक्की आवडतील. आणि मग भेटू आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तुम्हाला जर काही माहिती असेल की पुढे ऑनलाईन कसं न्यायचं, जे काही माहिती असेल की पुढे छोटा बिझनेस पुढे मोठा करता येईल, कसा करता येईल, त्याबद्दलची नक्की मला माहिती द्या. तुमचे कमेंट्स मला नक्कीच हेल्पफुल होतील.
सो भेटू आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. टिल देन सगळ्यांनी काळजी घ्या.